नमस्कार. आपण आलो तर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये या ठिकाणी अ, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की अजितदादा पवार शेतकरी अपघात विमा या ठिकाणी जवळपास 5 लाख रुपयाची अपघात विमा जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे. या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत ते ते शेतकरी जुन्नर तालुक्यातील असावी त्यांनी अ, जो कृषी उत्पन्न बाजार जे आहे उपबाजार जे आहेत त्यामध्ये ओतूर असेल, आळेफाटा असेल, बेल्ला असेल आणि नारंगाव असेल या ठिकाणी आपला शेतमाल विकलेल्याची पावती किंवा त्या ठिकाणी अनेक जो काही आपला जो शेतमाल आपण घेऊन जात आहे त्याची पावती असेल, जनावरं विकल्याची पावती असेल आपल्याकडं, ती पावती या ठिकाणी घेऊन यायची आहे आणि आपण त्या ठिकाणी तो अपघात विम्याचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये कागदपत्र आहे की 7/12 आणि कृषी आपण या ठिकाणी बाजार समितीमध्ये जी विकलेली पावती आहे ती पावती आपण घेऊन यायची आहे. जर वडील या ठिकाणी दाखवू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी 5 लाख रुपयाचा अपघात विमा हा अजितदादा पवार शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी जी अपघात विम्याची जी काही रक्कम आहे ती रक्कम कृषी उत्पन्न बाजार समिती ती भरणार आहे. त्यानंतर आपल्याला जर कायमस्वरूपी मृत्यू जर त्या ठिकाणी आला तर 5 लाख रुपयाचा आपल्याला अपघात विमा भेटणार आहे आणि एक हात किंवा डोळा किंवा पाय निकामी झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला 50% जी काही रक्कम आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. अशी या ठिकाणी माहिती आपली कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांनी दिलेली आहे. या ठिकाणी सभापती संजय शिवाजीराव काळे, उपसभापती निवृत्ती मुरलीधर काळे आणि सचिव रुपेश सुभाष कवडे यांनी या दिलेली आहे. या ठिकाणी 15 दिवसात म्हणजे 29/7/2026 ते 12/8/2026 पर्यंत म्हणजे आता फक्त 12/8 तारखेपर्यंत आपल्याला या ठिकाणी मुदत राहिली आहे. तर या ठिकाणी जे काही जुन्नर तालुक्यातील जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचं मुख्य कार्यालय या ठिकाणी जुन्नर या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण येऊन आपला फॉर्म भरून द्यावा ही या ठिकाणी विनंती केली जात आहे. जुन्नर डायरी जुन्नर.